बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक नंदू साळोके लिखित एक कथा अभागी. आधार अनाथ आश्रमातील मुलांमध्ये आज वेगळाच उत्साह संचारला होता. मुलांप्रमाणे आश्रमही नटून थटून सज्ज झाला होता. पहाटेपासूनच मुलांनी मेहनत घेऊन रांगोळी तसेच विविध रंगी फुलांच्या माळाने आश्रमाला आगळं वेगळं रूप दिलं होतं. मुलांचे विविध गुणदर्शन तसेच क्रीडा स्पर्धा पार पडल्या होत्या. आज विजेत्यांचा तसेच जिव्हाळ्याने आपलेपणाने काम करणाऱ्या आश्रम कर्मचारी वर्गाचा सत्कार समारंभ आणि पारितोषिक वितरण सोहळा आयोजित केला होता. आणि हेच औचित्य साधून आश्रमाला सर्वतोपरी मदत करणारे आश्रयदाते डॉक्टर प्रकाश सावंत यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते. विजेत्यांचा तसेच कर्मचारी वर्गाचा सत्कारही त्यांच्याच शुभहस्ते पार पडणार होता. डॉक्टर प्रकाश दिनकरराव सावंत हे सर्वतोपरी मदत करत असले तरी ते पहिल्यांदाच आश्रमाला भेट देत होते. आणि या बातमीने आश्रमात काम करणाऱ्या पार्वतीबाई डॉक्टरांचे नाव ऐकूनच अत्यानंदाने वेड्या पिशा झाल्या होत्या. कित्येक वर्षांची त्यांची प्रतीक्षा पूर्ण झाली होती. एकीकडे त्यांना डॉक्टर सावंतांना डोळे भरून पाहायला मिळणार म्हणून पराकोटीचा आनंद झाला होता, तर दुसरीकडे त्यांच्यासमोर जाऊन सत्कार स्वीकारायचा या गोष्टीने त्या खूपच अस्वस्थ झाल्या होत्या. खूप मोठं वादळ उठून द्विधा मनस्थिती झालेल्या पार्वतीबाई आश्रमाच्या मागील बाजूस जाऊन एकट्याच झाडाखाली स्वतःचं अस्तित्व हरवून कुठेतरी नजर लावून पाहत बसल्या होत्या. आणि गेल्या 30-35 वर्षांपूर्वीचा भूतकाळ त्यांच्या डोळ्यांसमोरून एखाद्या चित्रपटासारखा पुढे सरकत होता. घरचा विरोध झुगारून दिनकररावांशी प्रेमविवाह केला आणि माहेरची दारे माझ्यासाठी कायमची बंद झाली. दिनकररावांचा भक्कम आधार असल्याने त्यावेळी माहेरचं कौतुक वाटलं नाही. नवऱ्याच्या साथीनं इतर 4 चौघींसारखीच संसारात रुळत होते. मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न करीत होते. पण दीर जाऊच्या मतलबी आणि तिरसट स्वभावामुळे त्यांच्याशी जमवून घेणं मला त्रासाचं होऊ लागलं. दीर जाऊ शेती सांभाळायचे आणि हे मुंबईत नोकरी करून घराला हातभार लावायचे. दिनकरराव गावी आले की त्यांच्या सहवासातील क्षण क्षण स्वर्ग सुखाचा वाटायचा. मात्र मुंबईस निघून गेले की तेच क्षण मला खायला उठायचे. दिनकररावांसमोर दीर जाऊ माझ्याशी गोडीने बोलायचे, वागायचे, मात्र हे नसताना तिरस्काराचे विषारी शब्द यायचे. नजरेचे तीक्ष्ण बाण उरात घुसायचे. मग जाणवायचं माझं हे लग्न यांच्याही मनाविरुद्ध झालेलं आहे. त्यांचा असा जाच आणि तोंड दाबून मुख्याचा मार खूप सोसला, सहन केला. अखेर मर्यादा संपल्याने एक दिवस सारं दिनकररावांच्या कानावर घातलं. पण ते म्हणायचे, हे बघ पार्वती, तू समजूतदार आहेस, शिकलेली आहेस, वादाने वाद वाढणार. मी त्यांचा स्वभाव चांगला ओळखतो. उद्या हेच लोक म्हणतील की ही पांढऱ्या पायाची घरात आली आणि नांत्या घराला वाळवी लागली. तुला कुणी अशी दूषणं दिलेली मला आवडणार नाहीत. तेव्हा अजून थोडासा त्रास काढ. मी तुलाच मुंबईला घेऊन जाण्याच्या विचारात आहे. दिनकररावांच्या अशा प्रेमळ बोलण्याने, सहानुभूतीने मी सारं विसरायचे. केवळ त्यांच्या प्रेमाखातर मी सारं सोसलं. घालून पाडून बोलणं, आडून येणारे ठोमणे, सारं मुखाट्यानं सहन केलं मी. पण माझी ही सोशिकता व्यर्थ ठरली. मी मुंबईला सुख भोगण्यात जाणार हे समजल्यावर जावेचा तीळ पापड झाला. घरात आदळ आपट वाढली आणि शेवटी दिनकरराव गावी आल्यानंतर भडका उडालाच. झालं. वादाने वाद वाढून विकोपाला गेला. कडाक्याचं भांडण झालं. अखेर भांडणाचं पर्यावसान शेताघराच्या वाटणीत झालं. सासू सासऱ्याने दिराला झुकतं माप दिलं. पंचही त्यांचेच. त्यांनीही गुडघ्याने मोडून वाटणी केली. दिनकररावांनी रागाच्या भरात पुन्हा या गावाघराचं तोंड पाहायचं नाही म्हणून जे वाटणीस आलं ते खरेदी दिलं.
आणि मला घेऊन थेट मुंबई गाठली. तेव्हा मी ज्योतीला गरोदर होते. दिनकररावांचे मित्र सदानंद यांच्या मदतीने चाळीत खोली मिळाली. चढ्या भावाने असे ना का, पण ती घेतली. आपल्या मत्तीचा हात आपल्याच मनगटाला जोडलेला आहे. कुठेही मिळवून खाऊ म्हणाले. आणि या मायानगरीत आम्हा राजा राणीचा संसार सुरू झाला. ज्योतीनंतर 4-1 वर्षांच्या अंतराने प्रकाशचा जन्म झाला आणि आम्हाला आकाश ठेंगणं वाटू लागलं. आमच्या आनंदाला सीमा उरली नाही. दिनकरराव तर मला कुठे ठेवू आणि कुठं नको असं करायचे. मुलांच्या सोबत माझेही कोडकौतुक होऊ लागलं. सुंदर वेलीच्या अंगावरच अशी सुंदर आणि सुवासिक फुलं उमलतात. दिनकरराव तेव्हा किती काव्यात्मक बोलले होते. दिवस असे सुखाचे आनंदाचे जात असतानाच माझ्या मुलांच्या अंगावर नियतीने क्रूरपणे आसूड ओढला. कधी कधी दुःख सुद्धा सुखाचं पांघरून घेऊन येतं म्हणतात ना. दिनकरराव अपघाताने हे जग सोडून गेले आणि माझ्यावर आभाळच कोसळलं. मांडलेला सारीपाट मोडून दिनकररावांचा असा अकस्मात जाणं माझ्यासाठी खूप मोठा आघात होता. त्यांचं जाणं खोल जिव्हारी लागलं. मुलांना उराशी कवटाळून खूप खूप रडले मी. दिनकरराव सोडले तर सारे नातेबंद आधीच तुटलेले. आता तर दिनकररावांनीच 7 जन्म एकत्र राहण्याचं वचन देऊन ह्याच जन्मी माझी साथ सोडली होती. मुलांना पोरकं करून मला एकाकी टाकून अचानक एकटेच निघून गेले. या चिमुकल्या मुलांना घेऊन एकटीने कसे दिवस काढायचे होते मी? कुणाच्या आधाराने जगायचं होतं? त्यात विधवा असणं म्हणजे अपराधच होता. चाळीतील राहती खोली सोडली तर माझ्याजवळ काहीच नव्हते. कोलमडून पडले मी, पण खचून जाऊन चालणार नव्हतं. दुःख गिळून आलेल्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरं जाऊन मुलांचा सांभाळ करणं भाग होतं. पण कितीही हिंमत दाखवली तरी निराधार अशी अबला स्त्री होते ना मी. खऱ्या अर्थानं एका खंबीर आधाराची गरज होती त्यावेळी. ती पूर्ण केली ते म्हणजे दिनकररावांचे मित्र सदानंद यांनी. ते वेळोवेळी यायचे, धीर देऊन माझे बळ वाढवायचे. माझ्यासारख्या दुःखाचा डोंगर कोसळलेल्या बाईला त्यांचा आधार लाख मोलाचा वाटला. तेव्हा त्यांनी दिलेल्या साथीनं, दिलेल्या आधारानं नवसंजीवनी मिळाल्यासारखं झालं. सुरक्षित वाटू लागलं. नदीला झाकण लावता येत नाही तसंच समाजाच्या तोंडालाही हात लावता येत नाही. सदानंद व माझ्याविषयी चाळीतील बऱ्या वाईट वृत्तीची लोक 10 तोंडानं वाईट साईट बोलायची, टोमणं मारायची. पण सारं सहन केलं, सोसलं. ते केवळ मुलांच्या भवितव्याचा विचार करून. सदानंदांच्या मदतीने त्यांच्या आधाराने जगत होते. 4 घरची धुनी भांडी करून संसाराचा गाडा ओढत होते. मुलांना चांगलं शिक्षण, योग्य संस्कार देण्यासाठी झटत होते. पण लोकांची तोंडे वाजायची थांबेनात. आणि एक दिवस सदानंदच येऊन म्हणाले, पार्वतीबाई, हे नाही सहन होत आता लोकांचं टोचून बोलणं. तुमचा त्रास कळतो हो मला. काही कर्तव्य नसताना केवळ माझ्या कुटुंबासाठी हे सहन करताय तुम्ही. खूप वाईट वाटतं. तुमच्या माझ्यात तसं काही असतं तर सहनही केलं असतं. पण का थांबलात? का थांबलात बोला. पण काही नसताना बोल येतो याचं दुःख होतं. तसं काही असतं तर सहनही केलं असतं. तुम्हाला नेमकं काय सुचवायचं आहे? कळू द्याल मला? पार्वतीबाई, स्पष्ट बोलतो, वाईट वाटून घेऊ नका. बोला बोला. काहीही बोललात तरी तुमचा अधिकार आहे तेवढा. आपण लग्न केलं तर? सदानंद माझ्या डोळ्यात डोळे घालून माझ्या उत्तराची वाट पाहत होते. पण माझ्यासाठी हे अनपेक्षित होतं. काय बोलावं सुचेना. मी चटकन उठले आणि त्यांना पाठमोरी झाले. किचन कट्ट्याच्या आधाराने खिडकी बाहेर पाहत तशीच उभी राहिले. खूप विचार केला आणि मागे वळले. सदानंद निघून गेले होते.
रात्री झोप लागली नाही. विचार चक्रात गुरफटले होते. सदानंद विवाहित होते. त्यांना छानशी मुलगीही होती. स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांचा संसार उद्ध्वस्त करणं माझ्या तत्वात बसत नव्हतं. पण मी माझी मुले 4 घास सुखाचे खातो ते केवळ त्यांच्याच आधाराने. त्यांनी मला मानसिक बळ दिलं. वेळोवेळी आर्थिक मदतही केली. दिनकररावांची उणीव कधीही भासू दिली नाही. इतकं करूनही माझ्याकडून त्यांना कसल्याही प्रकारची अपेक्षा नव्हती की नजरेत वासनेचा लवलेशही नव्हता. मग आजच त्यांनी असं काय विचारावं की ते गुंतत चाललेत माझ्यात. मी तरुण आहे. कुणीही मोहित व्हावं असा रेखीव बांधा आहे. शेवटी ते पुरुष आहेत. माझं देखणं रूप पाहून एखाद्या क्षणी मोह निर्माण झालाही असेल त्यांच्या मनात. कुणी सांगावं? संकोचून त्यांनी तसं बोलून दाखवलं नसेल. छे छे, तसं काही नसेलच. असतंच तर इतके दिवस ते मला जाणवलं तरी असतं. पण तसं नाही. माझ्याच मनाचा खेळ आहे हा. केवळ सामाजिक बांधिलकी असलेला एक प्रामाणिक माणूस आहे तो. माणुसकीच्या नात्यानं, निस्वार्थी भावानं आणि दिनकररावांचा मित्र असल्याने ते आपल्याला मदत करतात, आपुलकी दाखवतात. ते इतकं करतात आपल्यासाठी. पण मी काय दिलंय त्यांना? आणि माझ्याकडे देण्यासारखं आहे तरी काय? समजा मी त्यांच्याशी लग्न केलं तरी शरीर सुखापलीकडे काय देऊ शकणार आहे मी त्यांना? उलट माझ्यामुळे त्यांनाच समाजाची बोलणी खावी लागतील. मनस्ताप सहन करावा लागेल. पुन्हा त्यांचा संसार उद्ध्वस्त होण्याची भीती आहेच. काही नसताना किती सहन करतात ते. आणि हे कुठंतरी थांबावं म्हणून केवळ समाजाची तोंडे बंद करण्यासाठी त्यांनी मला हे असं टोकाचं विचारलं. बाकी काही नाही. रात्रभर माझंच माझ्याशी द्वंद्व चालू होतं. उद्या त्यांनी पुन्हा विचारलं तर काय उत्तर देणार होते मी? काहीच कळेना. मुलं शांत झोपली होती. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत पुन्हा विचार करू लागले. या घटनेनंतर सदानंद खूप दिवसांनी घरी आले. चेहऱ्यावर एक प्रकारची अपराधीपणाची भावना लपली होती. मी काय गैरसमज करून घेतला असावा असाच विचार त्यांच्या मनात होता. चेहऱ्यावरून तो जाणवलाही. मलाही खूप अवघडल्यासारखं झालं. उगाचच अपराधी वाटू लागलं. हलकेच विचारलं, खूप दिवसांनी घरी आलात? मला वाटलं या घराला विसरूनच गेला की काय. मी खुललेली पाहून तेही मोकळे झाले. विसरून कसं चालेल? आणि विसरावं म्हटलं तरी ते शक्य तरी आहे काय? इतक्या दिवसांचा जिव्हाळा आपला. शेवटी काळजी वाटणारच. त्यात मी भावनेच्या भरात. सदानंद बोलता बोलता थांबले आणि मी म्हणाले, भावनेच्या भरात नाही सदानंद. तुम्ही जे बोललात ते विचार करूनच. समोर आलेल्या परिस्थितीला तुमचं मन बळी पडलं आणि म्हणूनच तुमच्या मनात तसा विचार आला. आणि ते स्वाभाविकही होतं. मला तुमचा अजिबात राग नाही आला. उलट अभिमानच वाटला. त्यामुळं स्वतःला अपराधी वाटून घेऊ नका. तुमच्या दृष्टीनं तुम्ही योग्यच होतात. स्वतःचं कुटुंब असतानाही तुम्ही माझा विचार केलात. अशी माणसं खूप कमी आहेत हो जगात. पण खरं सांगू का, मला तसं नाही करता येणार. तुम्ही जसा माझा विचार केला तसा मलाही तुमच्या संसाराचा विचार नको का करायला? तुम्हीच सांगा. माझं असं स्पष्ट बोलणं त्यांना आवडलं नसावं. सदानंद काही बोलले नाहीत. मुलांशी थोडा वेळ खेळले आणि गुमान निघून गेले. मी मात्र त्यांच्या अशा गप्प राहण्याचा विचार करू लागले. नेमकं काय आहे त्यांच्या मनात? माझ्याविषयी प्रेमळ सहानुभूती की ते गुंतत चाललेत माझ्यात? आजही काही उलगडा न करता गुमान निघून गेले. माझ्या बोलण्याने आतून दुखावले असतील का ते? छे, माझंच चुकलं.
त्यांना असा एकाएकी नकार देऊन दुखवायला नको होतं. मग मग लग्नासाठी तयार व्हायचं. त्यानं काय होईल? समाजाची तोंडे बंद होतील खरी, पण त्यांची बायको, त्यांचा संसार, नाही नाही, मला तसं नाही करून चालणार. त्यांच्या संसाराची होळी करून मला माझं सुख शोधायचं नाही. शिवाय लग्न करून त्यांना माझ्याकडून जे मिळणार आहे ते मी आताही देऊ शकते. समाजाची भीती मी का बाळगायची? एका कुटुंबकर्त्याची सर्व जबाबदारी ते सांभाळतात. मग त्या सुखावर त्यांचा अधिकार नाही का? माझंच चुकलं. त्यांना थांबवायला तरी हवं होतं. खुल्या मनानं बोलणं झालं असतं तर किमान नातं तरी स्पष्ट झालं असतं. पण मी त्यांचा इतका का विचार करते की मीही नकळत गुंतत चालले त्यांच्यात. मुलांनीही त्यांना लळा लावलाय, पण शेवटी ते परकेच आहेत. परके परके सदानंद परके. मग रक्ताची नाती आत्तापर्यंत आपल्या कर्तव्याला किती जागलीत. आधार देणं सोडाच, साधी विचारपूस तरी करायला हवी होती. मग परक्याला आपलं म्हटलं तर चुकलं कुठं? पती सोडून आजपर्यंत जे जपलं ते असं परपुरुषाला बहाल करायचं. पण सदानंद परखे कुठे वाटतात मला? शेवटी मीही एक स्त्री आहे. मलाही स्त्री सुलभ भावना आहेत. मन मारून मी तरी किती दिवस जगायचं? वासनेला किती दिवस असं कोंडून ठेवायचं? अशानं माझीच घुसमट होणार. मग सदानंदनी तशी इच्छा बोलून दाखवली तर तिचा स्वीकार करायचा. पण ते तसं बोलून दाखवतील का? खरं तर तशा सुखाची त्याच्यापेक्षा मला जास्त गरज वाटू लागली. मग मीच घेऊ का पुढाकार? छे, मला तसं नाही करून चालणार. लग्न न करता असा संबंध ठेवणं म्हणजे शुद्ध व्यभिचार होईल. नाही, हा व्यभिचार नाही. मग तडजोड की व्यवहार? एकानं आपल्याला आधार दिला म्हणून मोबदल्यात दुसऱ्यानं त्याला आपलं सर्वस्व बहाल करायचं? नाही, हा व्यवहार नाही. मग प्रेम की वासना? छे, डोकं फुटायची वेळ येईल. कधी नाही ते माझी अशी द्विधा मनस्थिती का झाली आज? नको नको ते विचार काय येतात मनात. भलत्याच पेचात सापडली आहे मी. एक मात्र नक्की, काहीही झालं तरी लग्न करून त्यांचा संसार धोक्यात आणायचा नाही. बाकी सारं नियतीवर सोपवायचं. माणसाच्या मनाचा अंत लागणं तसं कठीण. एखादी गोष्ट त्यावर उमटली की पुसता पुसत नाही. का कुणास ठाऊक, पण या क्षणापासून आम्हा दोघांचा एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. दुरावा निर्माण होण्याऐवजी जास्तच ओढ वाटू लागली. जे सुख क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे, तेच हवंसं वाटू लागलं. एक दिवस सदानंद नाही आले तर माझीच बेचैनी वाढू लागली. अखेर माझी व मुलांची ताटातूट करून विरहाच्या आगीत जळायला लावणारा, मुलांना पोरकं करून मला अभागी बनवणारा तो मोहाचा क्षण आलाच. आम्ही दोघे नकळत एकमेकांकडे आकर्षित झालो. दोघांना म्हणण्यापेक्षा मलाच मनावर ताबा ठेवता आला नाही. सदानंदच्या मिठीत स्वर्ग सुखाचा अनुभव घेतला. बुद्धीला पटत नव्हतं, पण बुद्धीपेक्षा मनापेक्षा वासनेला आवर घालता आला नाही मला. सारासार विचार न करता पुन्हा पुन्हा वाहवत केले मी. क्षणभंगूर असलेल्या आयुष्यात माणूस सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळीही मला त्यात काही गैर वाटलं नाही. पण नियतीला हे मान्य नव्हते. जे कृत्य मी करत होते ते समाज मान्य नव्हतं. त्यांच्या दृष्टीने तो व्यभिचार होता, तर आमच्या दृष्टीने तेच निखळ आणि निस्वार्थी प्रेम होतं. शेवटी नियतीपुढे कुणाचं काय चालतं? अखेर तीच जिंकली. ज्योती चौथीत असेल तेव्हा आणि प्रकाश नकळत्या वयाचा. संध्याकाळची वेळ.
दोघेही बाहेर खेळण्यात गुंतले होते. नेहमीसारखेच सदानंद आले. त्यांच्या नजरेत भलतीच कामुकता दिसत होती. त्यांच्याकडे पाहून मी गालात लाजले आणि माझ्या स्वयंपाकाच्या कामात गुंतले. त्यांनी मला पाठीमागून आवेगाने आलिंगन दिले. अंगावर सरसरून शहारा आला, पण मिठीतून बाजूला व्हावं असंही वाटेना. तरीही लटक्या रागाने म्हणाले मी, काय हे सदानंद, उठा, सोडा मला, सोडा. भलत्या वेळी काहीतरीच तुमचं. मुलं बाहेर आहेत, कोणत्याही क्षणी आत येतील. सोडा, सोडा. पण शेवटी पुरुषच ते. ऐकलं नाही त्यांनी आणि मग जमिनीवरच. प्रेमाची धुंदी चढली. अंगातील रोमान रोम फुलत गेला. मात्र त्या बहरलेल्या क्षणी दाराला कडी लावण्याचं भान दोघेही हरवून बसलो आणि घात झाला. ज्योती दार उघडून केव्हा आत आली कळलंच नाही. तिनं नको त्या अवस्थेत आम्हाला पाहिलं. गडबडीने उठून कशीबशी साडी सावरली खरी, पण त्या क्षणी मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. ज्योतीच्याच नव्हे तर माझ्याच नजरेतून मी उतरले. क्षणभर स्वतःचीच किळस वाटली मला. ज्योतीला काय वाटले असेल कुणास ठाऊक. बावरून जाऊन पुन्हा घराबाहेर पळाली ती. ज्योतीला काय स्पष्टीकरण देणार होते मी. तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्याचीही लाज वाटत होती मला. काहीतरी खोटं नाटं सांगून तिची समजूत काढत होते, पण व्यर्थ. या घटनेनंतर ती माझ्याशी बोलली नाही. माझ्याशीच नव्हे तर तिने जगाशीही बोलणं टाकलं. आबोला धरला. तासन तास शून्यात हरवून बसायची ती. तिच्या बालमनावर कुठेतरी खोलवर आघात झालाय हे प्रकर्षानं जाणवलं आणि तिची चिंता मला आतल्या आत कुरतडू लागली. ज्योतीचं असं स्वतःत हरवून जाणं तिचं दुखणं बनत चाललं होतं आणि तिची ही अवस्था कुणामुळे झाली होती तर तिच्याच जन्मदात्या आईकडून. ह्या एकाच विचारानं मला तर जगणंच असह्य होऊन गेलं. अहो पार्वतीबाई, अशा एकट्याच काय बसलाय? चला चला आत या, डॉक्टर साहेब येण्याची वेळ झालीय. आश्रमातील कोणी पार्वतीबाईंना हाक दिली. ती त्यांच्या कानावर आदळली, मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. पार्वतीबाई भूतकाळाच्या आठवणीत अखंड बुडाल्या होत्या. सुगंध घेण्यासाठी त्याला नाकासमोर घ्यावं लागतं, मात्र दुर्गंध कोसावरूनही येतो. कुठून तरी आमचं हे नातं गावापर्यंत पोहोचलं आणि हातात आयतं कोलीत मिळालेला धीर कधी नव्हे तो आग लागल्या गत चाळीत येऊन दाखल झाला. असली कुलटा आमच्या 7 पिढीत कधी झाली नाही. असं आणि याहीपेक्षा तिखट काळजाला घरं पाडणारे शब्द वापरून तोंडाला येईल ते बोलला. एक विधवा निराधार बाई मी. 2 लहान मुलांना घेऊन कशी राहते, काय खाते याची कधी साधी चौकशी केली नाहीत तुम्ही. आणि आताच माझं वागणं वावगं दिसलं तुम्हाला. कोणत्या अधिकारानं बोलता मला तुम्ही? दिनकरराव गेल्यानंतर त्यांच्या मुलांकडे पाहणं तुमचं कर्तव्य होतं. त्या जबाबदारीपासून लांब राहिलात. आता कोणत्या तोंडानं नाव ठेवता मला? मी कशीही वागेन, तुम्हाला विचारण्याचा अधिकार नाही. रागाच्या भरात मीही खूप भांडले, खूप रडलेही, पण काही उपयोग झाला नाही. चाळीतील लोकांनी त्यालाच साथ दिल्याने माझी बाजू लंगडी पडली. त्याला आणखीन बळ चढलं. अंगात सैतान संचारल्या गत बळाच्या जोरावर मला घराबाहेर हाकलून देत म्हणाला तो, आमच्या घराण्याला बट्टा लावलास. माझ्या भावाची मुलं आहेत नाही, मग मी त्यांचा सांभाळ करेन, मी करेन चुलत्याच्या अधिकाराने. पण तुझी सावलीसुद्धा या घरात पुन्हा नको. जा जा, तोंड काळे कर, नाहीतर याराच्या घरात जाऊन राहा. उंबऱ्याबाहेर काय वाटेल ते कर जा. पुन्हा जर फिरून मागे आलीस तर नातं विसरून मारून समुद्रात फेकीन. जा, निघ इथून. आधारहीन बाई मी, त्यात समाजाच्या दृष्टीने चुकलेली. दिराच्या धमकीला घाबरले मी. शेवटी आई होते मी. मुलांच्या काळजीने खूप गयावया केल्या. पाया पडले, पदर पसरला, गडागडा लोळले. निदान प्रकाशला तरी द्या म्हणून हातापाया पडले मी, पण त्या पाषाण हृदयाला पाजर फुटला नाही.
कुठे जाणार होते मी? सारं जगच थांबल्यासारखं वाटत होतं मला. सदानंद सोडले तर कुठेच आधार नव्हता मला. त्यांच्याकडे जाऊन पुन्हा तीच चूक करण्यात तरी काय अर्थ होता? डोक्यात विचारांचं थैमान चालू झालं आणि पाऊल आपोआप समुद्राच्या दिशेनं चालू लागले. मुलांपासून दूर होताना काळजाला असंख्य इंगळ्या डसल्या होत्या. पोटात कालवा कालव झाली. माझ्यावर ओढवलेला प्रसंग, दुःख कुणाला सांगणार होते मी? मोह आणि माया या दोन्हीलाही बळी पडले होते मी. मोहाचे पाश तुटतील, पण मायेचे हे कसे तोडणार? निरागस चेहरे नजरेसमोरून हलता हलत नव्हते माझ्या. हा कपटी माणूस मुलांचा सांभाळ कशा प्रकारे करील? की आहे ती खुली बळकावून मुलांना देशोधडीला लावील? कसं होणार माझ्या मुलांचं? आई विना कशी जगतील ती? मुलांच्या चिंतेने पाऊल आपोआप थांबले. काय करण्यास चालले आहे मी? हे जीवन संपवून स्वतःची सुटका करून घेण्यास? हा पळपुटेपणा कुठून आला माझ्यात? नाही नाही, मला जगलं पाहिजे. केवळ आणि केवळ मुलांच्यासाठी जगलं पाहिजे मला. मुलांना असं पोरकं करून मला नाही जाता येणार. माझी मनस्थिती पाडसापासून दुरावलेल्या हरणीसारखी सैरभैर झाली. पण दुबळ्या लाचार हरणीला पाहून तिच्या पाडसांची शिकार पारध्यानं केली होती. पुढे काय? 2 दिवस उपवाशीच फुटपाथवर काढले. शेवटी मुलांच्या ओढीने सारं धैर्य एकवटून पुन्हा चाळीत आली. पहिल्यांदाच चाळीतील समाजाची भीती वाटली. खोलीला भलं मोठं कुलूप लावलेलं होतं. जेव्हा मुलांना घेऊन दीर गावी गेल्याचं समजलं तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. निराश मनाने मागे फिरले. ज्यांच्याकडे धुनी भांडी करत होते त्यांच्याकडे 4 दिवस राहिले, पण कशातच मन लागेना. मुलांच्या विरहाने डोळ्यांतील अश्रूही संपले. वेड लागल्यागत झालं. तिथूनही बाहेर पडले. पुन्हा खोलीकडे जाण्याचं धाडसच झालं नाही. समाजाची भीती वाटू लागली. वाट फुटेल तिकडं वेड्यासारखी भटकत राहिले मी. त्याच धुंदीत फिरत फिरत या आश्रमाच्या दारात आले. आधार अनाथालयानं खऱ्या अर्थानं आधार दिला. आश्रमातील पडेल ते काम करू लागले मी. तिथल्या अनाथ मुलांमध्ये मला माझी ज्योती प्रकाश दिसू लागली. तिथल्या मुलांवर जीव जडला. त्यांनीही आपली समजून लळा लावला. त्यांच्यात मिसळून गुंतत गेले. मुलांची पार्वती काकी झाले मी. चाळीतील चोंबड्या समजल्या जाणाऱ्या शांताबाईंकडून चाळीची मुलांची सारी हकीकत समजत होती. दिरानं खोली दांडगाव्यानं विकल्याचं समजलं आणि आपलं सर्वस्वच गमावल्याची जाणीव झाली. एकांती बसून खूप रडली. मोठा आघात झाला तो मुलं गावीही नसल्याचं कळल्यावर. माझ्यावर तर आभाळच कोसळलं. खूप वेदना झाल्या. जोवर त्यांचं खेम कुशल समजत होतं तोवर फारशी चिंता वाटत नव्हती. त्यानंतर मात्र जीवन मूर्तवत वाटू लागलं. इतकं मोठं दुःख उरात साठवून मी जिवंत होते ते फक्त शरीराने. मध्यंतरीच्या काळात कुठूनचा पत्ता मिळवून सदानंद येऊन भेटून गेले. मात्र मीच सारे पाश तोडल्यावर खूप निराश झाले. निरोप घेताना सांगून गेले, मी जिवंत असेपर्यंत माझ्या हृदयाचे दरवाजे तुझ्यासाठी खुले आहेत. केव्हाही माझ्याकडे ये. मात्र माझेच मन मेल्याने त्यांच्या या बोलण्याला काहीच अर्थ उरला नव्हता. आता मुलांची वार्ता येईनाशी झाली. कशातच मन लागेना. प्रकाश लहानगा होता तर ज्योतीची अवस्था फारच बिकट होती. कुठं असतील माझी लेकरं? माझ्या परीनं त्यांना शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण निराशाच पदरी आली. जगणं असंही होऊ लागलं, पण भाबडी अशा एक दिवस जगण्यास भाग पाडत होती. एक ना एक दिवस माझी मुलं मला नक्की भेटतील हा विश्वास होता. जग आशेवर चालतं म्हणतात ना, ते खरं वाटू लागलं. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या मुलांचं मला दर्शन होणार.
माझ्यासाठी स्वर्ग सुखाचा आनंद यापेक्षा काय वेगळा असू शकतो? आश्रमापासून मी माझी ओळख लपवून ठेवली आहे. मुलांना पाहताच अत्यानंदाच्या आवेगाने मुलांच्याकडे धावून गेले तर? नाही नाही, स्वतःला सावरायचं आणि कोणत्या तोंडाने त्यांच्यासमोर जायचं? त्यांची आई म्हणून घेण्याचा आहे का मला अधिकार? इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर माझ्या पोटची लेकरं समोर असताना त्यांना मायेनं कुशीत घेण्याचा मला अधिकार नाही. परमेश्वरा, किती किती जन्माचं दुर्दैव आहे हे माझं. पार्वतीबाई पदराने डोळे पुसत असतानाच आश्रमातून पुन्हा हाक आली. हो पार्वतीबाई, डॉक्टर साहेबांची गाडी आली. तुम्ही तिकडे काय करताय? या लवकर. अश्रू पुसत पार्वतीबाई सावकाश उठल्या. मनाची अवस्था फारच विचित्र झाली होती. एकीकडे आपण त्यांच्यासमोर आई म्हणून जाऊ शकत नाही याची सल काळजाला सुई बोचल्यागत बोचत होती, तर दुसरीकडे मुलं भेटणार म्हणून मनाला भरतं आलं होतं. आनंद आणि दुःख उरात घेऊन पार्वतीबाई जड पावलाने आश्रमात आल्या. मुलांनी सजवलेल्या व्यासपीठावर सुटाबुटातील डॉक्टर सावंत बसले होते. त्यांच्या उजव्या बाजूस सफेद कापड्यातील ज्योती कुठेतरी हरवल्यासारखी बसून होती, तर डाव्या बाजूस लावण्यवती शोभावी अशी त्यांची पत्नी. पार्वतीबाईंची नजर देहभान विसरून आपल्या मुलांवर खेळली होती. कित्येक वर्षांची प्रतीक्षा संपून समाधानाने अश्रूंना वाट मोकळी झाली होती. आनंदाचं भरतं येऊन मुलांना कडकडून अलिंगन द्यावं, त्यांना कुशीत घेऊन खूप रडावं असं पार्वतीबाईंना क्षणभर वाटलं. पण त्यांनी स्वतःला सावरलं. लांबूनच आपल्या लेकरांना डोळ्यात साठवू लागल्या. सर्वच मुलांचं अभिनंदन करून विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आलं. अनाथ मुलांचा उत्साह जिद्द वाढवण्यासाठी डॉक्टर प्रकाशचे छोटेखानी भाषण झाले. पण भाषण नव्हतंच ते मुळी. त्यानं अनुभवलेलं, जगलेलं त्याचंच वेदनामय भावविश्व होतं ते. खोल कुठेतरी भळबळणारी जखम खपली निघून वाहत आहे असंच काहीसं वाटत होतं. ऐकणारे सारेच हेलावले. काहींना अश्रू अनावर झाले. सारं ऐकून पार्वतीबाई मुळातून हलल्या. बेशुद्ध होता होता त्याने स्वतःला सावरलं. पण त्यानं जिंकलं होतं. स्वतःच्या जिद्दीनं, कर्तृत्वानं, मनाच्या सोशिकपणानं नियतीलाही हात टेकण्यास भाग पाडलं होतं. यशाच्या शिखरावर असूनही त्याला समाजातील दुर्बल घटकांविषयी कणव होती. अनाथांविषयी आपुलकी होती, जिव्हाळा होता. बोलताना वेळोवेळी तो भावूक व्हायचा. याचं कारण त्यानं अनाथांसारखं जगलेलं जीवन. हे माझंच रक्त असल्याचा पार्वतीबाईंना क्षणभर अभिमान वाटला. त्याच्या कर्तृत्वानं ऊर भरून आला. पण दुसऱ्या क्षणी स्वतःची लाज वाटली. आपण किती अभागी आहे याची जाणीव झाली. मोहाचे असे क्षण प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात. त्या क्षणी स्वतःला सावरलं नाही, बळी पडल्या त्या. आणि हीच त्यांची मोठी चूक नियतीने घडवून आणली होती. परिस्थितीच माणसाला बऱ्या वाईट अनुभवांतून जगायला शिकवते. प्रकाशच्या भाषणातून तेच व्यक्त होत होते. त्यानं अनुभवलेले, सोसलेले, भोगलेले सारे क्षण उलगडून समोर येत होते. तो बोलण्यास उभा राहिला आणि सारे कानात प्राण आणून त्याचा शब्दनशब्द भावूक होऊन ऐकत होते. तो बोलत होता आणि पार्वतीबाईंच्या डोळ्यात पावसाळी ढग दाटून धारा लागल्या होत्या. त्या धारेतून आनंद आणि दुःख मिश्रित होऊन अखंड वाहत होतं. डॉक्टर प्रकाश यांचं भाषण झालं. इतर मान्यवरही बोलले. मुलांना मिठाई, भेटवस्तू वाटण्यात आल्या. कर्मचारी वर्गाचा सत्कार झाला. पण पार्वतीबाईंनी स्वतःचा सत्कार करून घेण्याचं कटाक्षानं टाळलं. इतरांनीही त्यांची गोंधळलेली अवस्था पाहून फार आग्रह केला नाही. सन्मान किंवा सत्कार व्यक्तीचा नसून सेवाभावी वृत्तीचा असला तरी पार्वतीबाईंचं कारण वेगळं होतं. ते इतरांना कसं कळणार? कार्यक्रम संपला. पाहुणे मंडळी निघून गेली
आणि पार्वतीबाई जड पावलाने आपलं मृतवत शरीर घेऊन आश्रमाच्या मागील बाजूस जाऊन पुन्हा त्याच गूढ रम्य बागेत जाऊन बसल्या. प्रकाशच्या भाषणाने त्यांना दुःखाच्या खाईत लोटलं होतं. किती सोसलं माझ्या लेकरांनी. दीर जाऊचा अतोनात छळ कसा सहन केला असेल. त्यांचा आधार असूनही पोरकेपणाची जाणीव पदोपदी झाली असेल. त्यांची जन्मदाती जिवंत असूनही त्यांच्यासाठी मेली होती. त्या पाषाण हृदयी नराधमानं माझ्या मुलांना मुंबईत आणून एका मंदिरासमोर वाऱ्यावर सोडलं. स्वतः गुमान गावाकडे निघून गेला. त्याच्या हृदयात मायेचा दयेचा जराही ओलावा असू नये म्हणजे काय. या इतक्या मोठ्या शहरात कुठं जायचं होतं, कुठं राहायचं होतं, काय खायचं होतं माझ्या लेकरांनी. नियती किती अंत पाहणार होती त्यांचा. पोटाची आग विझवण्यासाठी दारोदारी भीक मागताना किती यातना झाल्या असतील त्या बालमनांना. केवळ माझ्यामुळे ज्योतीची झालेली दुर्दशा ऐकूनही मी अजून जिवंत कशी. माझ्या इवल्याशा प्रकाशने स्वतः उपाशी राहून भिकेचे 2 घास आपल्या ताईच्या मुखात घातले. त्यानं आई होऊन जाणतेपणानं तिचं सार केलं. देवा, इतक्या कोवळ्या वयात कुठून दिलंस हे जाणतेपण, हे शहाणपण. मी केलेल्या पापाची फळं माझ्या मुलांनी भोगली. हे दुर्भाग्य कुणाचं, त्यांचं की माझं. ज्योती अजूनही त्या धक्क्यातून सावरलेली नाही आहे. जगाशी धरलेला अबोला कायम आहे म्हणे. स्वतःतच हरवून शून्यात पाहत बसते. जगाच्या दृष्टीने ती मनोरुग्ण आहे. मी ज्याला निखळ प्रेम समजत होते ती पापाची दलदल होती. तो अक्षम्य व्यभिचार होता हे आता जाणवतं. पण खूप उशीर झाला. माझ्या या अपराधाचं प्रायचित्त सुद्धा कठीण आहे. परमेश्वरा, मला नरकात ही जागा मिळू नये असं काहीतरी कर. भिकेवर जगणाऱ्या, कुठंही फुटपाथवर झोपणाऱ्या माझ्या मुलांना दयेपोटी करुणा दाखवून आपल्या घरी घेऊन जाणारा तो माळी काका किती धन्य आहे तो. त्याहीपेक्षा त्याच्या जवळचा चांगुलपणा किती थोर. रक्ताच्या नात्याने झिडकारलेला एक परका माणूस केवळ करुणा दाखवून मातापित्यांच्या मायेनं त्यांचा सांभाळ करतो. त्याची योग्यता देवदूतापेक्षा निश्चितच कमी नव्हती. ज्यानं स्वतःची ऐपत नसतानाही माझ्या 2 मुलांचा पोटच्या मुलांसारखा सांभाळ केला. प्रकाशला शाळेची पायरी दाखवली. मागणं सोडून देणं शिकवलं. संस्कारक्षम बनवलं. त्यांचे हे उपकार कोणता खजिना देऊन फेडायचे. आणि माळी काका ज्या घरी नोकर म्हणून काम करायचे ते शहरातील नामांकित सर्जन डॉक्टर साने. त्यांची योग्यता तर परमेश्वरापेक्षा कमी नाही. प्रकाशला त्यांनी कॉलेजचं नव्हे तर मेडिकलचंही शिक्षण देऊन आपल्यासारखं सर्जन बनवलं. इतकं करूनही थांबले नाहीत. आपल्या एकुलत्या 1 मुलीचा त्याच्याशी विवाह लावून दिला. मेडिकल कॉलेजची संपूर्ण जबाबदारी प्रकाशवर सोपवली. त्यांचे हे उपकार किती जन्म घेतल्यानंतर फिटणार आहेत. आज प्रकाश विज्ञानवादी असला, वैदिक शास्त्राचा जाणकार असला, पुरोगामी विचारांचा असला तरीही तो परमेश्वराचं अस्तित्व मान्य करतो. याचं कारण म्हणजे त्यानं ह्या 2 माणसांमध्ये त्याला प्रत्यक्ष पाहिलं आहे. माळी काका आज हयात नसले तरी हीच 2 माणसं आज त्याची दैवत आहेत, सर्वस्व आहेत. आणि मी, माझं स्थान कुठे आहे. त्या आभाळ उंचीच्या माणसासमोर माझं अस्तित्व शून्य म्हणावं लागेल. जन्म देण्यापलीकडे काय केलंय मी त्यांच्यासाठी. कर्णाला जन्म देऊन नदी प्रवाहात सोडणारी कुंती सुद्धा आयुष्यभर जळत आणि झुरत राहिली. तीही शेवटी स्त्रीच होती. स्त्रीच्या भावना, तिचं दुःख कोण समजून घेणार. कर्णानं अखेरच्या क्षणी त्या समजून घेतल्या. माझा प्रकाशही त्या समजून घेईल का. की मीही शेवटच्या श्वासापर्यंत फक्त झुरतच राहायचं. नाही, प्रकाश माझं दुःख कधीच समजून घेणार नाही. कारण कुंतीच्या आणि माझ्या दुःखात फार मोठा फरक आहे.
मुलांच्या विचाराने काळजीने झोपेच्या गोळ्या घेऊनही कधी नीट झोप आली नाही. मुलांसाठी आयुष्यभर काळीज तुटत राहिलं. शेवटी मी आई होते. आतडं गुंतून राहिलं असतं तर नियतीच्या दुष्टचक्रात अडकलेली अभागी आई होते मी. हे असह्य जगणं, हे अपराधीपणाच्या भावनेनं येणारं रोजचं मरण जगण्यापेक्षा एकदाच काय ती कायमची चिरनिद्रा लागलेली काय वाईट. पार्वतीबाई उशिरापर्यंत विचारात दुःखात बुडून गेल्या होत्या. जेवल्याही नाहीत आणि रात्री केव्हा तरी येऊन झोपी गेल्या. बागेतील पाखरांच्या किलबिलाटांना आश्रमाला जाग आली. मुलंही उठून प्रार्थनेसाठी तयार होत होती. आश्रम कर्मचारी नित्याचं काम करण्यात गुंतले होते. पहाट होऊन दैनंदिन कामाला सुरुवात झाली असली तरी पार्वतीबाईंचा सूर्य अस्ताला गेला होता. झोपेच्या गोळ्यांनी त्यांना चिरनिद्रा मिळवून दिली होती. आश्रम क्षणभर स्तब्ध झाला आणि मग धावाधाव वाढली. पार्वतीबाईंच्या उशाला एक पत्र सापडलं. डॉक्टर प्रकाश सावंत यांच्या नावे लिहिलेलं. प्रिय प्रकाश, मी तुझी अभागी आई. माझंही मन, माझीही बाजू तुला कळावी आणि तू ती जाणून घेशील अशी आशा वाटली म्हणून हे पत्र लिहिण्याचं धाडस करते आहे. काल तुझं भाषण ऐकलं आणि हे लावले. तुम्हा बहीण भावांना पाहिलं. जीवनाचं सार्थक झालं. जगण्याचा उद्देश सफल झाला. माझी प्रतीक्षा संपली. ज्या आशेवर जिवंत होते ती पूर्ण झाल्यानंतर जगण्याचा उद्देशच उरला नाही माझा. माझी प्रतिमा तुझ्यासमोर कशा प्रकारे मांडण्यात आली किंवा तुझ्या मनात मला कोणतं स्थान आहे हे मला माहीत नाही. मात्र जगाच्या दृष्टीने मी चुकले मी. समाजाला घाबरले, पळपुटी ठरले. मान्य आहे तू डॉक्टर आहेस. मला समजून घेशील अशी आशा आहे मला. तुमचा सांभाळ करताना एका भक्कम आधारापाठोपाठ शरीराची एक गरजही मी पूर्ण केली. मला भावनेला, वासनेला आवर घालता आला नाही. हाच काय तो माझा अपराध. आणि दुसरा गुन्हा केला तो म्हणजे दुसरं लग्न न केल्याचा. आणि माझ्या या अपराधाची शिक्षा मात्र माझ्या निरागस मुलीनं आयुष्यभर भोगती आहे ती. ही माझ्या काळजाला आयुष्यभर इंगळीसारखी डसलेली सल आहे. याच सलीनं मला आयुष्यभर मरण यातना दिल्या. तू तिला धक्क्यातून बाहेर काढण्याचा, तिला बरी करण्याचा प्रयत्न करतो आहेस हे ऐकून खूप खूप समाधान वाटलं. परमेश्वर तुला यश देवो. तुम्हाला शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला पण अपयशी ठरले. एक ना एक दिवस तुम्ही मला भेटाल या वेड्या आशेवर या क्षणापर्यंत जिवंत राहिले. शेवटच्या क्षणी तुमचं दर्शन झालं. भरून पावले. तुझ्या जिद्दीने, कर्तृत्वाने ऊर भरून आला. जगात परमेश्वर असल्याची खात्री पटली. शेवटी तुझी आई म्हणवून घेण्याचा मला अधिकार नाही. पण एक अनोळखी अभागी बाई तुझ्या पायांची विनंती करते आहे. माझा देह मी तुझ्या मेडिकल कॉलेजला अर्पण करते आहे. कृपा करून त्याचा स्वीकार कर. शेवटी तुमची क्षमा मागण्याचाही मला अधिकार नाही. तरीही शक्य असल्यास या अभागीला क्षमा कर. डॉक्टर प्रकाश सावंत यांना पत्र मिळताच ज्योतीला घेऊन त्यांची गाडी ॲम्ब्युलन्ससह आश्रमाच्या गेटमधून आत आली. दोघेही पार्वतीबाईंच्या देहाजवळ आले. ज्योती तो देह पाहताच जोराने किंचाळत म्हणाली, प्रकाश, अरे हीच आपली आई आहे. ज्योतीचे बोल प्रकाश कित्येक वर्षांनी ऐकत होता. त्याची ताई त्याला पुन्हा मिळाली होती. मात्र शोधूनही न सापडलेली आई आता भेटूनही न भेटल्याचं दुःख त्याच्या डोळ्यांतून अखंड वाहत होतं. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे.
चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया, जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.